पालिकेचा ढिसाळ कारभार संदर्भात नागरिकांना त्रास होत असून या संदर्भात आज माजी महापौर करंकाळे यांची प्रशासनावर टीका करत पत्रकार परिषद घेण्यात आली। महापालिकेकडून नागरिकांना वर्षातून केवळ 32 दिवस पाणी पुरवठा केला जातो। पाणीपट्टी कर मात्र 365 दिवसांचा आकारला जातो। शहरात वाहनांची संख्या वाढली असून पार्किंगची सोय मात्र कुठेही केलेली नाही। वर्षभरात 1 कोटी इतकी रक्कम वृक्ष करापोटी नागरिकांकडून वसूल केली जाते। किती वृक्षांची लागवड आणि संगोपन केले असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। त्यामुळे या ढिसाळ कारभाराविषयी माजी प्रथम महापौर भगवान करंकाळे यांनी नाराजी व्यक्त करीत सदर पत्रकार परिषद घेतली। मनपाच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढणाऱ्या या पत्रकार परिषदेचे प्रसंगी माजी प्रथम महापौर भगवान करंकाळे, माजी सरपंच भटूबापू चौधरी, मुन्ना पठाण, निलेश महाले आदी सर्व उपस्थित होते। यावेळी त्यांनी सांगितले की शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पार्किंगची सुविधा नाही। खोलगल्ली, तारगल्ली, आग्रा रोड या ठिकाणी वाहने लावण्यासाठी पार्किंगची सोयच नाही। आग्रा रोडवर लाखोंची गुंतवणूक केलेल्या व्यापाऱ्यांना स्वतःच्या दुकानासमोर वाहन लावण्यास जागा नसते। शहरात व्यापारी संकुलाची उभारणी केली जाते, त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा दाखविली जाते, मात्र प्रत्यक्षात पार्किंगची व्यवस्थाच केली जात नाही। आग्रा रोडवरील मनपा शाळा क्रमांक 16 या ठिकाणी पार्किंगची सोय करता येऊ शकते। महापालिकेने नुकतीच बाजार फी मध्ये देखील वाढ करून 15 रुपये इतकी केली आहे। महापालिकेकडून मालमत्ता कर वसूल करत असताना वृक्ष कराची वसूल केली जाते। वर्षभरात 1 कोटी इतका वृक्ष कर मनपाने जमा केला। झाडांचे संगोपन तसेच रंगरंगोटी केलेली नाही। जुन्या झाडांकडे लक्ष दिले जात नाही। नवीन झाडे लावतात का नाही असा प्रश्न देखील माजी प्रथम महापौर भगवान करंकाळे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला। शहरात दूषित पाणी पुरवठा केला जातो। मनपामध्ये रजनीश निंबाळकर यांनी तक्रार केली तर नगरसेविकेच्या पतीने निंबाळकर यांना मारहाण केल्याचं देखील त्यांनी यावेळेस पत्रकार परिषदेत व्यक्त केले। नागरिकांनी तक्रार करायची तर कोणाकडे करायची असे देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला। त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून या संदर्भात मनपाच्या ढिसाळ कारभाराकडे टीका दर्शवित पत्रकार परिषद घेण्यात आली। पांढरापात्रातील स्वच्छता मोहीम सुरू केली, त्यात नगरसेविका प्रतिभा चौधरी, माजी नगरसेवक उमेश महाले यांनी सहभाग नोंदविला, परंतु इतर कोणत्याही प्रतिनिधीला सहभाग होण्याची इच्छा झाली नाही। याबाबत देखील त्यांनी खंत व्यक्त केली। मनपाने आता शहरातील धार्मिक स्थळांवर त्यांची देखील मोजणी सुरू केली असून त्या ठिकाणाहूनही मालमत्ता कर आकारण्याचा घाट घातला असून या संदर्भात महापालिकेच्या विरोधात येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन देखील छेडण्यात येईल असा देखील इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। आणि ज्वलंत विषय धुळे शहरामध्ये जो सर्वांना दैनंदिन भेडसावतो तो म्हणजे पार्किंगचा विषय। एकदम खतरनाक विषय पार्किंगच नाही। त्याच गल्ले आपले जे बसलेले आहे धुळे, तेवढेच रस्ते, तेवढेच गल्ले, पण गाड्यांची संख्या वाढते। बाहेरचे मोठमोठे कॉम्प्लेक्स मैदानाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ते सक्सेस व्हायचं कारण काय की तिथं पार्किंग म्हणजे गाड्या लागतात म्हणून ग्राहक तिथे पसंती करतात त्या संकुलमध्ये जाण्याचं। अगरवडला एक तर पायी जावं लागेल या सायकल किंवा 2 चाकी किंवा 3 चाकी, 4 चाकी अगरवडला जाऊ शकत, खोलगल्लीत पण जाऊ शकत, तारगल्ली वगैरे तिकडे तर पायी पण चालू शकत। सर्वात जनतेला पण, व्यापाऱ्यांना पण, उद्योगपतींना पण, मजुरांना पण सर्वात हॉट विषय आहे ना तो पार्किंगचा विषय झालेला आहे। महापालिकेने आमच्या 6वी गल्ली परिसरामध्ये जे 21 नंबर शाळेमध्ये संकुल बनवलं आहे तिथं पार्किंग आहे, पण खाजगी लोक, जे व्यापारी लोक, बिल्डर लोक नवीन बिल्डिंग बनवतात तिथं पार्किंग नाही। पार्किंग दाखवतात बांधकामाच्या याच्यामध्ये, पार्किंग काढत नाही, दुकानं काढतात। या चौथी गल्ली, नगरपट्टी, अकरा रोड याचा जर पार्किंगचा विषय मिटवायचा आहे तर 16 नंबर शाळा आहे अकरा रोडला, तिथे पार्किंग करू शकतात पुण्याच्या धर्तीवर। पुण्याला बघा, पुण्याला पण पार्किंगचा विषय होता, त्यांनी
ही मंडई आहे आपली भाजीपाला मंडई पुण्याची. तिथं एक 4-5 मजले पार्किंगची बिल्डिंग, हजारो गाड्या तिथं पार पडतात. तसं आहे 16 नंबरची इथे होऊ शकतो, 6व्या गल्लीत तर आहेच. तिथं अजून धजावत नाही लोक जायला. मी महापौर असताना 2003 साली महापौर झालो आणि 4ला मी हे जे 4 मार्केट आहे आपले जुने आपल्या पूर्वज लोकांनी बनवलेले, जयशंकर मार्केट, केटवाळ मार्केट आहे ना, तिथे व्हिजिट केली होती. आणि तिथे आपण तो प्लॅन दिला होता की हे 4ही मार्केट खाली 2-3 मजले पालेभाज्या, मग फळ, मग ते मसाल्याचं, आणि त्याच्यात 3 मजले पार्किंग, असा प्लॅन आपण दिला होता. पाहणी पण केली तुम्ही अधिकाऱ्यांसोबत. पण तिथे काही परिवाराचं तिथे वर्चस्व आहे, पकडा आहे. त्याने 4-4, 5-5 दुकानं गाळे घेतलेले आणि त्यांनी विरोध केला तेव्हा 2004. आता 22 आहे, 18 वर्ष झाले, पण अजून ते 4 मार्केटचा तो विषय, पार्किंगचा आणि नवीन दुकानचा, नवीन संकुलचा तो विषय निघाला नाही. वरच्यावर जाण्यासाठी लोकांना हे ब्रिज आपण ते दिले होते की ह्या मार्केटमधनं वरच्यावर जाऊ शकतो, ते 4ही मार्केटमध्ये फिरू शकतो खाली न येता. असे ब्रिज, असं एक सुंदर नियोजन तेव्हा होतं. व्यापारी सगळे बाहेर जातात. जसं मालेगावला तर बघा, सोयगाव वगैरे सगळे व्यापारी बाहेर जात आहेत, तिथे व्यवसाय चांगला होतो. आपल्या इथे अवधान वगैरे इकडे जात आहेत असं काही. आज बातमी आली होती, ज्या गाड्या आहेत, जे छोटे दुकानदार आहेत रस्त्यावर उभे राहतात, त्यांना 10 रुपयाचे 15 रुपये डेली तिकीट दिली. आता ठीक आहे, टॅक्स आता जो शहरात राहतो टॅक्स द्यायचा वगैरे, आणि टॅक्स वसुलीचा जन्मसिद्ध हक्क स्थानिक स्वराज्यांना दिलेला सरकारने. आता एखादी व्यापाऱ्याच्या समोर गाडी लावून उभा राहतो, ज्यांचे कोटीचे शोरूम आहे, त्यांच्या गाड्या लागू शकत नाही, त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या गाडी लागू शकत नाही. एखादी ग्राहकाने सांगितलं थोडं त्या गाडीवाल्याला पार्किंगच्या संदर्भात गाडी किंवा धक्का लागला, ते गाडीवाले आलेला नाही करतात. मोठ्या लोकांशी करतात. तुम्हालाही त्याचा अनुभव आला असेल पत्रकार बांधवांना. ते लोक कोणाला सोडतात, दादा असो, पुढारी असो, पत्रकार असो, डॉक्टर, वकील, कोणाशी बी आलेला नाही करतात ते लोक. एक लोक गाडीवाले कधी तिथे दुकान मालकाला बी त्याच्याच दुकानात घुसणं मुश्किल होऊन जातं. आता तुम्ही 15 रुपये त्यांच्याकडनं घेतात एका लोड गाडी, 30 दिवसाचे 450 रुपये झाले आणि 12 महिन्याचे 5400 रुपये झाले. तर तुम्ही त्या एका लोड गाडीचे 5400 रुपये उत्पन्न तुम्हाला आहे, पण जे 40,000 रुपये तो शोरूम मला देतो, मग त्याला सुविधा काय? गाडीवाल्यापेक्षा तर तो जास्त तर पैसे देतोय ना, पण त्याला सुविधा काय? काहीच नाही सुविधा. इतका कर दिल्यानंतर तर काही सुविधाच नाही. मालमत्ता कर वर्षभरामध्ये 30 ते 32 कोटी रुपये धुळे महापालिकेच्या तिजोरीमध्ये झाले. सुविधांच्या ह्याच्यात बोमाबोम. मी काही दैनिकांचं, जसं माझ्यासारखे काही जागरूक नागरिक पुढे येतात, काही निवृत्त अधिकारी पण येतात, निवृत्त कार्यकर्ते पुढे येतात, ते ज्येष्ठ नागरिक पण येतात, ज्येष्ठ संघ आहेत आपले, ज्येष्ठ नागरिकांचे संघ आहेत, ते पण कधी कधी असे विषय घेऊन पुढे येतात महापालिकेचे. पण महापालिका एकदमच हे झालेले हो, निगरगट्ट झालेले, त्यांना काही फरक पडत नाही. आणि पत्रकार परिषद घेऊ न घेऊ तुमची लेखणी तर चालवतच असते. काल परवा बातमी आली होती, मला वाटतं दिव्य मराठीतच होती, पाऊस नसला का धुळीचा त्रास, पाऊस पडला का चिखलाचा त्रास. कसं सुचतं तुम्हाला पण आहे काही? परंपर मर्म त्याच्यावर ठेवतात तुम्ही. आणखी एक आर्टिकल आलं होतं त्याच्या आधी उन्हाळ्यामध्ये, मला वाटतं लोकमत का दिव्य मराठीमध्ये झालं होतं की 365 दिवसाची तुम्ही पाणीपट्टी घेता आणि 10 दिवस आड पाणी, म्हणजे महिन्यातनं 3च वेळा पाणी आहे ना, 10 महिन्यात 30 वेळा, आणि ते 65 दिवस, ते 2 दिवस 35, त्यांनी 40 दिवस दिले होते दिव्य मराठीत आहे ना, मोठं आर्टिकल आलं होतं.
40 दिवस. पण 40 दिवस पण नाही मिळत ना. आपण 35 दिवस 35 म्हणजे 30 आणि 2 35 35 दिवस पाणी देतात. काही ठिकाणी उदार असतील तर 3 दिवस जास्त सोडत असतील. 35 दिवस 365 दिवसाचे कसे पाणीपट्टी घेतो. मी महापौर असताना पायगुडीला बोललो होतो, आयुक्त झाल्यावर म्हटलं का पाणी आपण 5 दिवस आड देतोय, 3 दिवस आड देतोय, मग पाणीपट्टी कमी करा ना बापू. येते काही बोलत नाही म्हणे. तुम्ही तरी नका बोलू म्हणे या पदावर. अरे म्हटलं मी जनतेचा विषय मी बोलतोय, मी जनतेचा प्रतिनिधी आहे इकडे. नाही का नाही, महापौर झालो म्हणजे काय झालं, मी तर नागरिकच आहे ना, मी तर जनताच आहे ना. टॅक्स तर मला पण भरावा लागतोय, पाणीपट्टी मी पण भरतोय. मग तुम्ही 365 दिवस जर पाणी द्याल तर मग 365 दिवसाची पाणीपट्टी घ्या. पूर्वी मिळायचंच पाणी, पूर्वी 2 टाइम पाणी मिळायचं. बघा मी लहान होतो, तुम्हाला पण आठवत असेल, बऱ्याच लोकांना आठवायचं. 2 वेळा पाणी यायचं, सकाळी आणि दुपारी 2:30-3 वाजेला. आणि रथोत्सव असला, गणेशोत्सव असला, शिवजयंती असला की त्या दिवशी 8-10 तास पाणी मिळायचं. यात्रा असते आपली, तर बैलगाड्या यायच्या. 5व्या गल्लीत 6व्या गल्लीत बैलगाड्या सोडायचे लोक रथ यात्रेमध्ये. नंतर मी माझ्या हातात सुद्धा आले तेव्हा मी पण होतो. ते लाकडाने मध्ये फुल करून ते लाकूड काढायचं आणि ते होळी आणि रंगपंचमीला पाणी आपण सोडायचो. आणि नळांना सुद्धा पाणी राहायचं होळी आणि रंगपंचमीला. आता पाणी स्थापनेपासून आपण घेतो. भाडे तत्व म्हणजे 1% कर मूल्य दर, आणि जे प्रॉपर्टी टॅक्स आहे त्यांना 10% त्यात सूट दिलेली त्यांनी, आणि 1% वसूल करतात. 2021-22 त्यांनी 1 कोटी रुपये वृक्ष कर वसूल केले. किती? 1 कोटी रुपये. किती वृक्ष संवर्धन करतात ते रंगरंगोटी. मला पण आठवतं, आपल्याला पण आठवतं असेल, पूर्वी बघा रंग सुद्धा मारायची नगरपालिका आहे ना. ते पांढरा रंग, ते गेरू आणि त्याला उडी लागली नाही पाहिजे. आता कधी दिसतंय का? त्यांचं रंगवून येतं. पुरुषाकडे पुढं लक्ष, पाणी मारत नाही. पूर्वी टँकर जायचे, लहान लहान टँकर होते, त्याच्याने पाणी मारायचे प्रत्येक झाडाला. 1 कोटी जर तुम्ही वर्षभरात घेतात रहिवाशांकडनं, तर मग तेवढे नवीन वृक्ष कुठं लावतात? जुन्यांकडे तर एक बाल नाहीच आहे, ते तर राम भरोसे नाना राहतात त्या कॉलनीत, नगाव बारीक वगैरे त्या कॉलनीत, विघ्नार्थ कॉलनीत. असं केलं तर किती काम होऊ शकतं. आम्ही रविवारी 2च तास काम करतो. याच्याने लोक होते माहिती होतो, सागर होता, बरेच नाना आले. ते प्रतिभा नगरसेवकांमध्ये फक्त ती प्रतिभा ताईलाच वाटलं असं काहीतरी, गाव आमच्या मोहिमेमध्ये आले. काय राजे तुम्ही होते ना, त्या प्रतिभा ताई आल्या. आणि ते माजी नगरसेवकांमध्ये ते 2 नगरसेवक आले, 2-3. एक तो उन्मेष आले, एक तो देवीदास लोणारी, बस ते 2च. बाकीच्यांना असं काही वाटलंच नाही की नाही इतकी छान मोहीम आहे, आम्ही कुठल्याही पक्षाचं बॅनर नाही वापरलं, सगळ्यांनी यायला पाहिजे म्हणून. कोणीच त्याच्यात सहभागी नाही झालं. किती म्हणजे निगरगठ्ठ झालेले, काही पडलेले नाही त्यात. हे काम त्यांचं आहे ना, ते पैसे घेतात, पगार घेतात, टॅक्स घेतात, ते काम करत नाही. आम्ही फुकटात 2 तास काम केलं तरी आम्ही 10 टन गोळा करू शकतो. तुम्ही जर 8 तास काम केलं आणि प्रामाणिक केलं तर किती टन गोळा होऊ शकतो? हा तुमच्यापर्यंत त्याचं आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे. पार्किंगचा विषय, ज्वलंत विषय, पाण्याचा विषय, वृक्षकर, मालमत्ता कर. आता नवीन परत मोजणी चालू झालेली. मंदिरांची बी ते करता येतात, प्रार्थना स्थळाला पण ते मोजणी चालू झाली. दुसऱ्यांदा मोजतायत ते. एकदा आधीच भरमसाठ वाढलेली मालमत्ता कर, आता परत मोजणी चालवली. तुमच्याकडे येऊन गेले असेल ते, नागर रोडला चालू आहे मोजणी. तारगल्लीत होते काल ते प्रार्थना स्थळांची, जैन मंदिर, हिंदूंचे मंदिर, मस्जिद, दर्गा यांची मोजणी करतोय. मंदिरांना पण टॅक्स लावायचा. थोडं टॅक्स घेतात, सुविधा देत नाही. पार्किंगचा विषय संपवत नाही. या 5 विषयांवर वाचा फोडा तुम्ही. तुमच्या मार्फत मी आवाहन करतोय
प्रशासनाला जागे व्हा, तर मग आम्हाला यावं लागलं सिने स्टाईल पूर्वीसारखं यावं लागलं.